डीडी न्यूज, नारीचा आवाज, सत्याची ओळख. नगर कडून फुरसुंगी गावात जाताना विबिग्योर शाळेजवळील पुलाचे काम कित्येक वर्षापासून प्रलंबित होते. फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद मधील शिवसेनेच्या नगरसेवकांनी वारंवार पाठपुरावा करून पुरंदर हवेलीचे कार्यक्षम आमदार माननीय विजयबापू शिवतारे यांच्या आमदार फंडातून या कामासाठी निधी उपलब्ध करून घेतला. या सर्व कामांसाठी स्थानिक नागरिक विशालभाऊ हरपळे यांनी सुद्धा PWD व नगर परिषदेकडे वारंवार पत्रव्यवहार केला असल्याचे विशालभाऊ हरपळे यांच्याकडून सांगण्यात आले. आता या पुलाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व माजी उपसरपंच संदीप काका हरपळे यांनी सत्ताधारी नगरसेवकांची व नगर परिषदेची केली पोलखोल. चुकले कशाने चुकले? ओढा हद्द कुठपर्यंत आहे? 9 मीटरचा ओढा वर एक बाजूला आहे. कुठं गेलं ती जागा? ह्याच्यात कोण कोणाला पाठीशी घालतंय का हे बी बघितलं पाहिजे. नगरपालिकेकडून कुठलंही सहकार्य मिळत नाही असं तुमचं म्हणणं आहे? नगरपालिका तात्पुरत्या स्वरूपात हाची उत्तरं देतात. कुठलंही सहकार्य मिळत नाही असं विषय आहेच. सहकार्य काय करतात? कोणी बोलवलं, आम्ही फोन केला तर नुसतं कचऱ्याच्या गाडीचं एवढंच काय, ह्यानी काय विकास होणार नाही. कचऱ्याच्या गाड्या गरजेच्याच आहेत, पण त्या किती प्रमाणात पुरल्या जातात? नाहीच पुरत जात. आता आजच सांगतो, कानिपनाथ नगरमध्ये बघा, तुम्ही वरल्या बाजूला गेला ना, कानिपनाथ नगर एक कॅनेलच्या पलीकडच्या बाजूला आहे. तिकडे ट्रान्सफॉर्मर मांजरीला जोडलेला आहे. रात्र लाईट नसती. मी आत्ताच मॅडमशी बोललो, कुलकर्णी मॅडमशी, की बाबा ते आम्हाला एक शिफ्ट करून द्या. तर त्यांनी सकारात्मक भूमिका दाखवली. पण हेच काम जर का आपल्याकडून नगर परिषदेतून झालं तर बऱ्याचपैकी फायदा होईल. किंवा रस्ते पाईपलाईन टाकल्या. काका, आता पुलाचं काम चालू झालं बसून प्रत्येक जण येऊन इथं श्रेय घेण्यासाठी प्रत्येकजण व्हिडिओ शूट केले जाते, त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? अहो, कुणी बी येतंय, शूटिंग काढतंय. आज तर काय मी एकदा बी शूटिंग टाकली गेली नाही, कारण मला त्याचा आवड नाही. मला ती काय श्रेयवाद करायचा नाही. काम होणं गरजेचं आहे. खरं श्रेय कोणाचं आहे या कामाला? खरं श्रेय शिवतारे बापूंचं आहे. आमदारांचं श्रेय? हो, विजय बापू शिवतारे आमदारांचं श्रेय आहे. आणि विजय बापू शिवतारेंनी फंड दिला म्हणून हे काम होतंय. नगरपालिकेचं काही कर्तव्य नाही आहे का भागासाठी? 100% त्यांनी आता ओढ हद्द करून द्यावी अशी मी सारखं वारंवार मागणी करतोय. पण त्यांनी आज तक कुठंच काय केलं नाही. लवकरात लवकर माझी सगळी कागदपत्र पूर्तता झाली. सगळ्या डिपार्टमेंटची मागणी करतोय मी. त्या डिपार्टमेंटची मागणी पूर्ण झाल्यानंतर मी CO साहेबांना आणि पोलीस चौकीला एक पत्र देणार आहे आंदोलनाचं. आणि त्यानंतर मी नगर परिषदेसमोर आंदोलनाला बसणार आहे. कारण जे काय TP सँक्शन म्हणतात, आम्हाला पेपर द्यावेत ना त्यांनी. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगावं की कप्रतमध्ये घोटाळा नाही. आता लय लांब नाही, कुमार बिल्डरचं जर क्षेत्र बघितलं तर तो एक 42 एकराचा प्लॉट होता. ॲमिटी स्पेस हा 7 एकर होता. वेबगेर शाळा झाली, त्याच्या मागे एक शाळा आहे, जुडिओ आहे, आणि नंतर ही बिल्डिंग आहे. अहो, पूर्ण वड्यात चालली ना. ह्याच्यावर कोण दुर्लक्षच करतंय? सगळे सत्ताधारी. म्हणजे सरासर नगरपालिकेचं दुर्लक्ष होतं या गोष्टी? 100% दुर्लक्ष आहे ह्याच्यात. आणि बाकी फुरसुंगी आणि उरुळी देवाच्या बागेतील विकास कामांबद्दल नगरपालिका कामं करते का नाही, काय सांगाल? उडवडीची उत्तर आहेत. मी सारखा फोन करतो. आज मी सस्ते साहेबांना फोन केला होता. बांधकाम समितीची आज तक एकच मिटिंग झाली. का? काही प्रश्न विचारले जातील का? ह्या बाई तिने मिटिंग घेत नाही का? हे कारण असू शकतं. लोकांच्या मनात जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न विचारले जातील का? ह्या कारणाने बांधकाम समितीची मिटिंग होत नाही का? बरोबर. सगळ्या मिटिंग झाल्यात. काल घनकचऱ्याची मिटिंग झाली, परवा 2 दिवसापूर्वी झाली. पाणी पुरवठ्याची मिटिंग होते. मग बांधकाम समितीची का होत नाही? कारण डागडूचे विषय परिस्थिती का अशी राहिली तर भविष्यात विकास कामाबद्दल काय सांगाल? मला असं वाटत नाही की काही विकास कामाला मोठं योगदान लागेल यांचं. कारण का, छोट्या मोठ्या कामांसाठी सुद्धा यांच्याकडे हात पसरावे लागतात. आणि हात पसरलं तरी उडवडीची उत्तर आहे की आता आपल्याकडे फंड नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे, त्याच्यामुळं ते काही विकास नाही दिला. मला काय वाटत नाही. कारण लय लांब नाही. आता आपण बघताय तर संजय हरपळेंच्या घराच्या पुढे गेल्यानंतर ते निंबाळकर काकांच्या घरापाशी अहो कायम पाण्यात आहे. त्याला मी स्वतः रात्री 12-1 वाजता सांगितलं होतं की वा आपण जे ग्राउट केलेलं आहे त्याच्यावर सिल्वर कोट आत्ताच टाकून द्या, म्हणजे ते वाहून जाणार नाही. पण ते साधारणतः ती याला 2-3 महिने होऊन गेले, पण आज तर काही त्याच्यावर सिल्वर कोट पडलं नाही. परत ते बेस वाहून गेलेलं आहे. आता किती दिवस लागतील या पुलाच्या पूर्ण कामासाठी? साधारणतः 1 महिन्याचा कालावधी लागणारच आहे साहेब. कारण का, त्याचा स्लॅब खोलला जाणार नाही. कारण जर खोलला गेला तर उद्या काही दुर्घटना झाली तर त्याला जिम्मेदार कोण राहील? हा बी प्रश्न मोठा उपस्थित होतोय ना. न्यूजच्या माध्यमातून नागरिकांना काय सांगाल, कशा प्रकारे सहकार्य केलं पाहिजे? नागरिकांनी पर्यायी मार्ग आहेत. आपण बोर्ड लावलेलेच साहेब तिथं,
पण कोणताही नागरिक सहकार्याच्या भूमिकेने तिकडून पॉवर हाऊस साईडने जात नाही बरं. किंवा आपल्या इकडं मांजरवाडचा रोड आहे फुरसुंगी गावातनं जाणाऱ्या लोकांना तिकडून जावे. थोड्या दिवस तर असं काढला तर हे कायमस्वरूपी मार्गस्थ होऊन जाईल रस्ता. आणि माझी ही मागणी आहे नगर परिषदेला की एकदाच मार्किंग करावं मोजणी करून, आणि तो रस्ता 80 फूट आहे ना फुटाचा, 24 मीटरचा जो रस्ता आहे तो रस्ता एकदाच क्लिअर करून टाकावा. कोणाचं येत असेल त्याचं पहिलं काढावं. मी सांगतो, माझं जर स्वतःचं येत असेल तर मी माझ्या स्वखर्चाने काढणार. आणि मी आत्ता पहिलं ग्रामपंचायतमध्ये असता की नाही मी माझं 40 फूट मागं बिल्डिंग घेतलेली आहे. डेअरी माझी पुढं असता की नाही मी मागं घेतली, तरी आज सुद्धा तगाय जर माझं रस्त्यात येत असेल तर मी बाहेर मागं घ्यायला तयार आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांनी मोजणी करून, कारण इथल्या नागरिकांनी बऱ्याचशा नागरिकांनी अर्ज दिला आहे की रीतसर मोजणी करा आणि त्याप्रमाणे रस्ता करा. तर नागरिकांनी तेवढंसं म्हणजे नागरिकांना स्थानिक लेवलवरील सगळ्या लोकांनी सहकार्य करावं आणि नगर परिषदेने बी सहकार्य करावं. इथं काय झालं आहे, श्रेयवादासाठी ना PWDने आम्हाला पत्र द्या, आम्ही रस्ता करू, आणि नगर परिषद म्हणणार आम्हाला प्रस्ताव पाठवा, आम्ही करू. हे श्रेयवाद सोडा. विकास कामं करायला जर गरजेचं असेल आणि आपल्याला जर परत तिथं काही वाटलं की नागरिकांची सोयीता व्हावी तर हे काम कुणाकडून बी होऊ द्या. नगर परिषदेने करू द्या, नाही तर उद्या PWDने करू द्या. काम होणं पण ते काम करून घेणं गरजेचं आहे. ह्या श्रेयवादातनं बाहेर यावं लोकांनी आता. आणि श्रेयवादासाठी लोक काय तुमच्या ओंजळीने पाणी प्यायला मोकळे नाही आहेत. लोकांना कळतंय आता सगळं. धन्यवाद. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.